जय हिंद मित्रांनो, एक्झाम जागरवर तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. मित्रांनो, या करंट अफेअरच्या व्हिडिओमध्ये नेहमीप्रमाणेच आपण MCQ प्रश्नांची प्रॅक्टिस करणार आहोत. एक एक प्रश्न एक्झामच्या दृष्टिकोनातून अत्यंत महत्त्वाचा असल्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि आपल्या मित्रांसोबत सुद्धा हा व्हिडिओ शेअर करा. येणाऱ्या एक्झाममध्ये त्यांना सुद्धा याचा फायदा होईल. बघा, पहिला प्रश्न काय आहे? बिमस्टेक युवा शिखर परिषदेचं आयोजन भारतातील कोणत्या शहरात करण्यात आले? आता आपल्या भारतात पहिली बिमस्टेक युवा शिखर परिषद पार पडली असून या परिषदेचं आयोजन गुजरातमधील गांधीनगर या शहरामध्ये करण्यात आलं. मित्रांनो, हा प्रश्न पुढील एक्झाममध्ये हमखास विचारण्यात येईल, कारण अशा प्रकारची ही पहिलीच बिमस्टेक युवा समिट असून याचं आयोजन आपल्या भारतात करण्यात आलं. आणि विशेष म्हणजे या परिषदेची संकल्पना सुद्धा आपले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 2018 मध्ये काठमांडू येथे झालेल्या 4थ्या बिमस्टेक परिषदेत मांडली होती व त्यानुसार आता पहिली बिमस्टेक युवा परिषद 7 फेब्रुवारीपासून सुरू झाली असून 11 फेब्रुवारीपर्यंत ही परिषद चालणार आहे. या परिषदेचं उद्घाटन कोणी केलं? तर केंद्रीय मंत्री डॉक्टर मनसुख मांडविया यांनी या परिषदेचं उद्घाटन 8 फेब्रुवारी रोजी केलेलं आहे. याची थीम सुद्धा नोट करून घ्या. यूथ ॲज अ ब्रिज फॉर इंट्रा बिमस्टेक एक्सचेंज अशी या परिषदेची थीम आहे. बरं, या समिटमध्ये भारतातर्फे कोणती योजना हायलाईट करण्यात आली? तर मेरा युवा भारत ही योजना या समिटमध्ये भारतातर्फे हायलाईट करण्यात आली. या योजनेविषयी सुद्धा आपण एक मल्टीलायनर प्रश्न पाहून घेऊया. आता हा प्रश्न पहा, यातील पहिलं विधान काय म्हणतं? तर केंद्रीय मंत्रिमंडळाने 11 ऑक्टोबर 2023 रोजी मेरा युवा भारत नावाची स्वायत्त संस्था स्थापन करण्यास मान्यता दिली. मित्रांनो, हे जे पहिलं विधान आहे हे बरोबर आहे, कारण केंद्रीय मंत्रिमंडळाने 11 ऑक्टोबर 2023 रोजीच मेरा युवा भारत नावाची स्वायत्त संस्था स्थापन करण्यास मान्यता दिलेली आहे. आणि जे मेरा युवा भारत व्यासपीठ आहे हे कधी लॉन्च करण्यात आलं असं जर विचारलं तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 31 ऑक्टोबर 2023 रोजी नवी दिल्लीतील कर्तव्य पथ येथे हे व्यासपीठ लॉन्च केलं. बरं, 31 ऑक्टोबर रोजी कोणाची जयंती असते? तर भारताचे लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांची जयंती असते व त्यांच्या जयंतीदिनीच मेरा युवा भारत हे व्यासपीठ लॉन्च करण्यात आलं होतं. म्हणजेच बी विधान सुद्धा बरोबर आहे. व या प्रश्नाचं योग्य उत्तर काय असेल? तर पर्याय क्रमांक 3 म्हणजेच AB बरोबर हे या प्रश्नाचं उत्तर आहे. महत्त्वाचा प्रश्न आहे, हा प्रश्न सुद्धा नोट करून घ्या. व आता इथे आपण बिमस्टेक विषयी माहिती पाहूया. बिमस्टेक म्हणजे बे ऑफ बेंगॉल इनिशिएटिव्ह फॉर मल्टी सेक्टरल टेक्निकल अँड इकॉनॉमिक कोऑपरेशन असे याचं पूर्ण स्वरूप असून याची स्थापना बँकॉक घोषणापत्राद्वारे 6 जून 1997 मध्ये करण्यात आली होती. याचे एकूण किती देश सदस्य आहेत? तर 7 देश हे या बिमस्टेकचे सदस्य आहेत. यामध्ये जे याचे सदस्य आहेत त्या देशांची नावे लक्षात ठेवा. बांगलादेश, भारत, श्रीलंका, थायलंड. आणि या संघटनेत म्यानमार 1997 मध्ये सामील झाला होता. तर 2004 मध्ये नेपाळ व भूतान हे देश या संघटनेमध्ये सामील झालेत. अशा प्रकारे एकूण 7 देश हे बिमस्टेकचे सदस्य आहेत. आता हा प्रश्न पहा, चीनच्या बेल्ट अँड रोड इनिशिएटिव्हमधून बाहेर पडणारा पहिला लॅटिन अमेरिकन देश कोणता? तर चीनच्या बेल्ट अँड रोड इनिशिएटिव्हमधून पनामा हा देश बाहेर पडला असून या इनिशिएटिव्हमधून बाहेर पडणारा पनामा हा पहिला लॅटिन अमेरिकन देश ठरला आहे. पनामा 2017 मध्ये या इनिशिएटिव्हमध्ये सामील झाला होता व आता 2025 मध्ये या इनिशिएटिव्हमधून बाहेर पडला आहे. बरं, या लॅटिन अमेरिकन देशामध्ये कोणकोणत्या प्रदेशाचा समावेश होतो? तर लॅटिन अमेरिका यामध्ये मध्य आणि दक्षिण अमेरिकेतील तसेच काही कॅरेबियन बेटांचा समावेश होतो आणि यांना एकत्रितरित्या लॅटिन अमेरिका असं म्हटलं जातं. मॅपमध्ये पहा, पनामा देश कोठे आहे? तर उत्तर आणि दक्षिण अमेरिकेला जो भूभाग जोडतो त्यामधील जो इतका भूभाग आहे तो पनामा या देशाचा भूभाग आहे. पुढील प्रश्न पहा, कोणते राज्य हे सन्मानाने मरण्याचा अधिकार देणारे भारतातील पहिले राज्य ठरले आहे? या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 म्हणजेच कर्नाटक हे राज्य सन्मानाने मरण्याचा अधिकार देणारे भारतातील पहिलं राज्य ठरलं आहे. नुकतेच आता कर्नाटक या राज्याने सन्मानाने मरण्याचा अधिकार आपल्या राज्यात लागू केला असून कर्नाटकने यासाठी वैद्यकीय मंडळे स्थापन करण्यास सुद्धा परवानगी दिली आहे. आणि मित्रांनो, अशा प्रकारची प्रकरणे हाताळण्यासाठी 2 चरणाच्या वैद्यकीय पुनरावलोकन प्रणालीचा वापर करण्यात येणार आहे. यामध्ये 3 डॉक्टरांचं एक मंडळ रुग्णांच्या स्थितीचे मूल्यांकन करेल व दुसरे 3 डॉक्टर व सरकारचा एक डॉक्टर याचा रिपोर्ट करून न्यायालयाकडे पाठवेल आणि न्यायालयाने परवानगी दिल्यानंतर पुढील कारवाई केली जाईल. बरं, हा जो निर्णय आहे हा सर्वोच्च न्यायालयाच्या कोणत्या निकालाशी सुसंगत आहे असं सुद्धा आपल्याला विचारलं जाऊ शकतं. तर सर्वोच्च न्यायालयाच्या 2018च्या कॉमन कॉज विरुद्ध युनियन ऑफ इंडिया या खटल्यातील निर्णयाशी
हा अधिकार सुसंगत आहे. या खटल्याअंतर्गत निष्क्रिय इच्छामरणाची कायदेशीर वैधता कायम ठेवण्यात आली होती. आता निष्क्रिय इच्छामरण म्हणजे काय? तर एखादा व्यक्ती गंभीर आजाराने ग्रस्त आहे, अशा वेळी त्याचे जीवनदायी उपचार थांबवून त्याला नैसर्गिक मृत्यू येऊ देणे यालाच निष्क्रिय इच्छामरण असं म्हणतात. 2023च्या सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार कलम 21 सन्मानाने मरण्याच्या अधिकाराची पुष्टी करतो. हे सुद्धा नोट करून घ्या. कोणतं कलम सन्मानाने मरण्याच्या अधिकाराची पुष्टी करतो? तर कलम 21 हे सन्मानाने मरण्याच्या अधिकाराची पुष्टी करतो. महत्त्वाची न्यूज आहे. येणाऱ्या एक्झाममध्ये या माहितीवर आधारित एखादा प्रश्न सुद्धा आपल्याला विचारला जाऊ शकतो. नेक्स्ट क्वेश्चन, कोणत्या देशाच्या शास्त्रज्ञांनी IVF प्रणाली वापरून पहिले कांगारू भ्रूण तयार केले? या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 म्हणजेच ऑस्ट्रेलिया या देशातील शास्त्रज्ञांनी IVF प्रणालीचा वापर करून पहिले कांगारू भ्रूण तयार केला आहे. आणि या प्रश्नाचं उत्तर लक्षात ठेवायचं तर कांगारू हा प्राणी ऑस्ट्रेलियातच आढळतो, म्हणजे साहजिकच ऑस्ट्रेलियाच्या शास्त्रज्ञांनी हा प्रयोग केलेला असणार आहे. ऑस्ट्रेलियातील क्वीन्सलँड विद्यापीठाच्या शास्त्रज्ञांनी हा प्रयोग केला असून याविषयीची माहिती रिप्रोडक्शन फर्टिलिटी अँड डेव्हलपमेंट या वैज्ञानिक जर्नलमध्ये प्रकाशित करण्यात आली होती. हे IVF म्हणजे काय याचं फुल फॉर्म सुद्धा नोट करून घ्या. IVF म्हणजे इन विट्रो फर्टिलायझेशन आणि या तंत्रज्ञानामध्ये स्त्रीच्या अंडाशयातून अंडे बाहेर काढून प्रयोगशाळेत शुक्रजंतूसोबत त्याचं मिलन करून भ्रूण तयार केलं जातं. याच तंत्राचा उपयोग करून हे कांगारूचं भ्रूण सुद्धा तयार करण्यात आलं आहे. कांगारू या प्राण्याविषयी एक्स्ट्रा माहिती सुद्धा नोट करून घ्या. कांगारू हा एक शाकाहारी प्राणी असून त्यामधील मादा कांगारूच्या पोटावर थैली असते व या थैलीमध्येच ती त्याच्या पिल्ल्याची वाढ करते. कांगारूचं वैज्ञानिक नाव काय आहे? तर मॅक्रोपोडिडी असं त्याचं वैज्ञानिक नाव असून या प्राण्याचं आढळ ठिकाण ऑस्ट्रेलिया व न्यू गिनी हे आहे. याचं आयुर्मान किती असतं? तर जंगलात राहणारे कांगारू हे 6 ते 8 वर्ष जगतात आणि बंदिस्त वातावरणात राहणारे कांगारू 20 वर्षापर्यंत सुद्धा जगू शकतात. कांगारू प्राणी हा त्याच्या उंच उड्यासाठी फेमस असून हा प्राणी 1 ते 2 मीटर उंच उडी मारू शकतो. या ज्या कांगारूच्या 4 प्रजाती आहेत त्यामध्ये रेड कांगारू ही प्रजाती सर्वात मोठी असून इतर कोणकोणत्या प्रजाती आहेत तर ईस्टर्न ग्रे कांगारू, वेस्टर्न ग्रे कांगारू आणि अँटिलोपिन कांगारू अशा कांगारूच्या 4 प्रजाती आहेत. पुढील प्रश्न, मित्रांनो, नुकत्याच पार पडलेल्या दिल्ली निवडणुकीत भाजपने सर्वाधिक 48 जागा जिंकल्या. तर या दिल्ली विधानसभेत एकूण किती जागा आहेत? तर या दिल्ली विधानसभेत एकूण 70 जागा आहेत. यावेळेस या 70 जागांपैकी भाजपने 48 जागा जिंकल्या असून आपला फक्त 22 जागा जिंकता आलेल्या आहेत. दिल्ली विधानसभा निवडणुकीसाठी मतदान कधी करण्यात आलं? तर 5 फेब्रुवारी रोजी हे मतदान झालं असून यात मतदानाची टक्केवारी ही 60.54% इतकी होती आणि याची मतमोजणी 8 फेब्रुवारी रोजी झाली असून भाजपने 70 पैकी 48 जागा जिंकून 27 वर्षानंतर दिल्लीच्या सत्तेत पुनरागमन केलं आहे. या निवडणुकीत आपच्या अरविंद केजरीवाल आणि मनीष सिसोदिया अशा नेत्यांना सुद्धा हार पत्करावी लागली आहे. अरविंद केजरीवाल हे नवी दिल्ली मतदारसंघातून उभे होते आणि त्यांना परवेश सिंग यांनी 4089 मतांनी हरवलं आहे. आणि जे सिसोदिया आहेत हे जंगपुरा मतदारसंघातून उभे होते, त्यांना त्रिवेंद्र सिंग यांनी 675 मतांनी हरवलं. दिल्लीविषयी अधिक माहिती सांगायची झाली तर 1991 साली 69वी घटना दुरुस्ती करून दिल्लीला राष्ट्रीय राजधानी क्षेत्र म्हणून विशेष दर्जा देण्यात आला. तसेच कलम 239A व कलम 239AB अंतर्गत दिल्लीचे काही विशेष अधिकार निश्चित करण्यात आले व दिल्लीसाठी विधानसभा आणि मुख्यमंत्री पद सुद्धा निर्माण करण्यात आलं. दिल्ली विधानसभेला काही विशिष्ट विषयांवरच कायदे करण्याचा अधिकार आहे. बरं, दिल्ली सरकार कोणकोणत्या क्षेत्रामध्ये कायदे करू शकत नाही? तर पोलीस, पब्लिक ऑर्डर आणि लँड मॅटर्स यामध्ये दिल्ली सरकार आपले कायदे लागू करू शकत नाही. आता हा प्रश्न पहा, यात काय विचारला आहे? तर कोणत्या मंत्रालयाद्वारे भारतीय कला इतिहास काँग्रेसचे 32वे अधिवेशन आयोजित करण्यात आले? तर भारतीय कला इतिहास काँग्रेसचे हे 32वे अधिवेशन संस्कृती मंत्रालयाद्वारे आयोजित करण्यात आले असून संस्कृती मंत्रालयाच्या अंतर्गत येणाऱ्या नोएडा येथील इंडियन हेरिटेज इन्स्टिट्यूटने हे अधिवेशन आयोजित केलं. या अधिवेशनाची सुरुवात 8 फेब्रुवारी रोजी झाली असून हे अधिवेशन 10 फेब्रुवारीपर्यंत चाललेलं आहे. याचा विषय काय होता? तर कला आणि संस्कृतीत भारतीय महाकाव्यांचे प्रस्तुतीकरण असा या अधिवेशनाचा विषय होता. आणि ही जी इंडियन आर्ट हिस्ट्री काँग्रेस आहे ही भारतातील कला वारशाचा अभ्यास करणारी एक अखिल भारतीय संस्था असून याचं मुख्यालय कोठे आहे? तर गुवाहाटी येथे या संस्थेचं मुख्यालय आहे. पुढील प्रश्न, सायबर सुरक्षा आणि डिजिटल बँकिंगमध्ये ग्राहकांचा विश्वास वाढविण्यासाठी RBIने भारतीय बँकांसाठी
कोणते डोमेन नाव जारी केले? तर आता सायबर सुरक्षा आणि डिजिटल बँकिंगमध्ये ग्राहकांचा विश्वास वाढवण्यासाठी आरबीआयने भारतीय बँकांसाठी bank.in हे डोमेन नाव जारी केलं आहे. तसेच आरबीआयने बिगर बँकिंग वित्तीय संस्थांसाठी सुद्धा fin.in हे डोमेन नाव जारी केलं आहे. महत्त्वाचा प्रश्न आहे, लक्षात ठेवा. भारतीय बँकांसाठी bank.in तर बिगर बँकिंग वित्तीय संस्थांसाठी fin.in हे डोमेन नाव आरबीआय द्वारे जारी करण्यात आले आहेत. नेक्स्ट क्वेश्चन, फिक्की फ्रेम्सचे ब्रँड अँबॅसिडर म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली? तर आता या फिक्की फ्रेम्सचे ब्रँड अँबॅसिडर म्हणून आयुष्मान खुराना यांची नियुक्ती करण्यात आली. मित्रांनो, आता जी फिक्की संस्था आहे ही आपला 25वा वर्धापन दिन साजरा करणार असून फिक्कीद्वारे दरवर्षी एक परिषद आयोजित करण्यात येते व त्या कार्यक्रमासाठीच आयुष्मान खुराना यांना ब्रँड अँबॅसिडर बनवण्यात आला आहे. फिक्कीचं फुल फॉर्म नोट करून घ्या. फेडरेशन ऑफ इंडियन चेंबर्स ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्री असे याचं पूर्ण स्वरूप आहे. आता हा प्रश्न पहा, डीपसेक या चीनी AI चॅटबॉटवर कोणत्या देशांनी बंदी घातली? तर या डीपसेकवर ऑस्ट्रेलिया, इटली आणि तैवान या तिन्ही देशांनी बंदी घातल्यामुळे या प्रश्नाचं योग्य उत्तर काय असेल? तर पर्याय क्रमांक 4 हे या प्रश्नाचं उत्तर आहे. आजच्या सत्रामधील शेवटचा प्रश्न पहा, दरवर्षी जागतिक डाळी दिवस कधी साजरा केला जातो? तर हा जो जागतिक डाळी दिवस आहे हा दरवर्षी 10 फेब्रुवारी रोजी साजरा केला जातो व हा दिवस साजरा करण्याची घोषणा 2019 मध्ये संयुक्त राष्ट्र महासभेने केली होती. यावेळेस या दिवसाची थीम काय आहे? तर पल्सेस ब्रिंगिंग डायव्हर्सिटी टू ॲग्री फूड सिस्टीम अशी यावेळेसची या दिनाची थीम आहे. याआधी तुमच्यासाठी हा प्रश्न होता, सिमोना हालेप यांनी नुकतीच टेनिसमधून निवृत्ती घेतली तर त्या कोणत्या देशाच्या खेळाडू आहेत? या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 म्हणजे सिमोना हालेप या रोमानिया या देशाच्या खेळाडू आहेत. त्यांनी त्यांच्या कारकिर्दीत 2018 मध्ये फ्रेंच ओपन तर 2019 साली विम्बल्डन ही स्पर्धा जिंकली होती. आजच्या सत्रामधील तुमच्यासाठीचा प्रश्न पहा, खालीलपैकी कोणाला आंतरराष्ट्रीय जलतरण महासंघाच्या हॉल ऑफ फेममध्ये समाविष्ट करण्यात आले? आता या प्रश्नाचं उत्तर कमेंटमध्ये देण्याचा प्रयत्न करा. उत्तर चुकलं तरी काय हरकत नाही, कारण ज्यावेळेस तुम्हाला या प्रश्नाचं योग्य उत्तर माहीत होतं त्यावेळेस हा प्रश्न तुमच्या दीर्घकाळापर्यंत लक्षात राहतो. तर आता पुढच्या सत्रामध्ये पुन्हा भेटूया. धन्यवाद.